नमस्कार. आज दुसऱ्या सामायिकला दुसरा तास. गेल्या वेळचा तुम्ही बलून खूप एन्जॉय केलात आणि युपिन ग्लायडरही. त्या उडणाऱ्या ह्याच्यावरून आज आपण स्थिर याच्याकडे वळणार आहोत. म्हणजे असं की जेव्हा आपली बुद्धी मती आपण स्थिर होतो ना, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता साधली जाते. आणि ती एकाग्रता साधली गेली की मग आपल्याला काहीही करणं अशक्य नसतं. अशी एक म्हण आहे किंवा असा एक सुविचार सांगितला जातो. कॉन्सन्ट्रेशन इज की टू द सक्सेस. मग ते खेळात असून देत किंवा नृत्य नाट्य अशा कलात असून देत, लेखन वाचन अभ्यास कशातही असून देत. हे कॉन्सन्ट्रेशन काही जणांना जन्मतःच सहजपणे प्राप्त होतं. काही जणांना ध्यानधारणा करावी लागते, प्रार्थना करावी लागते, किंवा काही जणांना काही आपण ज्याला म्हणतो की योगाचे प्रकार जे असतात त्याच्यामधून पण आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. याच्याशिवाय तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये अशा काही आर्ट्स आहेत की त्याच्यात तुम्ही जर गुंतवून घेतलं तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जमतं. आणि एकदा कॉन्सन्ट्रेशन जमायला लागलं की तेच कॉन्सन्ट्रेशन इतर ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफॉर्म करता येतं, वापरता येतं किंवा आपोआप उपयोगात येतं. आणि म्हणून आज आपण एक युनिट ओरिगामी किंवा टी बॅग फोल्डिंग हा एक प्रकार बघणार आहोत. आणि दुसरा जो बघणार आहोत तो म्हणजे अर्थातच मंडल आर्ट. त्याच्याशिवाय तुम्हाला घरी म्हणून किंवा वर्गातही जर तुम्हाला अशा काही माझ्याकडे वेगवेगळ्या आकृत्या आहेत, वेगवेगळ्या आहेत आणि ह्या पेन्सिलनी तुम्हाला रंगवायचे, पेन्सिलने रंगवायचे. ह्याला पेन किंवा स्केच पेन वापरायचं नाही. रंगवताना घाई करायची नाही. आणि ज्या मुलं व्यवस्थित असं करतील त्यांना अर्थातच बक्षीससुद्धा तुम्हाला मिळू शकेल. मात्र परत एकदा बघा, मी परत काय सांगते येते की अशा प्रकारच्या या ज्या काही कलाकृती आहेत, रिपीट केलेल्या गोष्टी आहेत, त्या रिपीट केलेल्या गोष्टी. आता ह्याच्यातलं हे जे उदाहरण आहे हे मंडल आर्टचं उदाहरण आहे. हे मंडल आर्टचं उदाहरण आहे. पण त्याच्याशिवाय आणखीनही तुम्हाला मी मंडल आर्ट म्हणजे काय सांगते. त्याच्यापूर्वी आपण काय बघणार आहोत तर युनिट आपण स्क्वेअर पेपर वापरणार आहोत. आणि हा स्क्वेअर पेपर वन साइडेड पेपर आहे जो आपण बलूनला किंवा काही वेळेला याच्यापूर्वी वापरलेला आहे. तुम्हाला दोन साइडेड वापरला तरी चालेल. फार जाड घेऊ नका, पातळ घेऊ नका, कारण मग त्याला स्टिफनेस येत नाही. याचा बरोबर थिकनेस आपल्याला उपयोगी पडतो. काही वेळेला तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अशा प्रकारच्या टी बॅग डिझाईन असलेले पेपर मिळतात. हे खूप महाग असतात, त्याची गरज असतेच असं नाही. आपण आपल्या हातातली कला वापरून याच्यावर कलर करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे पेंटिंग करू शकतो, त्याला शेड देऊ शकतो, भरपूर काही काही करू शकतो. ह्या स्क्वेअर 15x15चा हा आहे आत्ता आपण घेतलेला. पण एकाच वेळेला तुम्ही 15x15चे 4 घ्या. एकूण तुम्हाला 5 लागतात बरं का, एका युनिटसाठी 5 लागतात. पण 15x15चे घ्या, 10x10चे घ्या, त्याच्यापेक्षा छोटे घ्या. एकात एक वेगवेगळे लावा किंवा काही वेळेला त्याचा आणखीन वेगळ्या प्रकारे तुम्ही फॉर्मेशन कॉम्बिनेशन परमिडेशन कॉम्बिनेशन तिथे कसं बघितलं ना की एकच आकृती वेगळ्या ठिकाणी वेगळ्या तशा प्रकारे लावू शकता. दिवाळी आहे, नाताळ आहे किंवा तुमच्या भिंतीवर घरामध्ये तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे, कुणाला प्रेझेंट द्यायचं आहे, याचा उपयोग होईल. आता या कागदाचं नेमकं काय करतोय आपण बघा. बलूनला ज्याप्रमाणे आपण घडी घातली होती तशीच घडी घालायचे. म्हणजे एक कलर बाजू बाहेर त्रिकोण करून घेतला, दोन्ही कोण जे आहेत ते आपण मिळवले आणि ही पण अशी करून घेतली. घडी उलगडून घालायची. आणि आता मात्र मधली जी घडी आहे ती घडी घालताना पांढरा कागद वर आला पाहिजे, पांढरा कागद वर आला पाहिजे. पांढरा कागद वर आल्यानंतर तुम्हाला हे असं दिसतंय. कसं दिसतोय बघा, इथे 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 4 हे तुम्हाला माउंटन फोल्ड दिसत आहेत. आणि इथे व्हॅली फोल्ड तुम्हाला दिसत आहेत. व्हॅली फोल्ड आत गेलेला आहे. ते आत गेलेलं आहे ते फक्त ढकलायचं आहे दोन्ही बाजूनी. आणि हे जे माउंटन फोल्ड आहे ते एकत्र आणायचे. तुम्हाला आठवत असेल आपण बलून करताना मी सांगितलं होतं पुढच्या वेळेला जी ऍक्टिव्हिटी घेणार आहोत तेव्हा नीट होईल. घरी सराव करा साध्या पेपरवर, वाया गेलेल्या पेपरवर. आता बघा हे 2 वेगवेगळे त्रिकोण असे तयार झाले. आता अगदी सोपं आहे ते म्हणजे ह्याचा जो मध्य आहे त्या मध्यापर्यंत हे आणून जोडायचं की हा असा एक आकार तयार झाला. असे एका वेळेला आपण 4 आकार करून घेणार आहोत. आणि हे 4 आकार आपण दुसऱ्या एका, त्यासाठी तुम्ही तोच रंग वापरा किंवा दुसरा रंग वापरा, कसाही रंग वापरला तरी चालेल. पण हे जे 4 आकार आहेत हे 4 आकार
आपण हे असे जोडून घेणार आहोत. 1 2 3 आणि 4. त्याच्यासाठी इथे तुम्हाला फेविकॉल लावायचा का हा प्रश्न पडला असेल तर त्याच्यासाठी माझं उत्तर आहे नको. कारण ह्याच्यावर तुम्ही दुसरं काही लावू शकता. त्याच्याशिवाय तुम्ही एखादं मध्ये फूल पान असंही काही लावू शकता आणि ह्याला डेकोरेट करू शकता. तेव्हा हा झाला एक प्रकार. इथे आपल्याला नेहमी माहिती आहे, तुम्हाला परिचयाचं आहे, मी असं फूल या ठिकाणी चिकटवणार आहे कारण हा कॉन्ट्रास्ट कलर आहे, पिवळा हा उठून दिसेल आणि तुम्हाला असंच काहीतरी देणार आहे. हेच असेल असं नाही, पण दुसरं काहीतरी देईन ते मध्ये चिकटवलं आणि मग आता मी तुम्हाला म्हटलं तसं ही फोल्ड आपोआप घट्ट होईल. थोडीशी उलगडली तर फुलासारखा आकार येईल. मग इथे तुम्ही तिरक्या रेषा काढा, गोल काढा, डिझाईन काढा, फार गर्दी करू नका, पण खूप छान याच्यावर तुम्ही वेगळा विकत कागद आणण्यापेक्षा डिझाईन करू शकाल. आता आपण बोलूया मंडल आर्टकडे. मी तुम्हाला दाखवलं तशी मंडल आर्ट, याच्याशिवाय गोल, अर्ध गोल किंवा आपण काय म्हणूया काटकोनात 90 अंशामध्ये तुम्ही ही करू शकता. अगदी सोपं आहे. याच्यासाठी पहिली अट म्हणजे पेन्सिल आणि आपल्याला फक्त कागद, दोनच गोष्टी हव्यात. पांढरा कागद घेतला तरी चालेल, कलर्ड घेतला तरी चालेल. कलर्ड घेतला तर फिका घ्या आणि ह्याला मात्र आपण गुडबाय करायचंय. रबर अजिबात वापरायचा नाही. तिसरी गोष्ट, पट्टी वापरायची नाही. हे सगळं हाताने करायचं आहे. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्हाला हे सहज जमतं. आणि दुसरा भाग म्हणजे तुमच्या हातावर कंट्रोल येतो. आता हे करण्यासाठी बघा, मी फक्त एक मध्ये टिपका काढून घेतला आणि ह्या 10 दिशांना 10 रेषा काढल्या. 10 रेषा काढल्यानंतर मग परत त्याच्यावर थेंब 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 टिंब 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 दिलं. मध्ये दुसरी रेष काढली, त्याला असा आकार दिला आणि हे मग मी कितीही वाढवू शकते, त्याला काही बंधन नाही आहे. असं करता करता गोल तुम्ही करू शकता. जर आपल्याला गोल नको असेल तर अर्धा गोलही करू शकता किंवा इथे जे दाखवलेलं आहे ते तुम्हाला कसं दाखवलेलं आहे तर 90 अंशामध्ये. आता मी म्हटलं तसं की ही फक्त सुरुवात आहे. इथे खालती 1 2 3 रेषा काढल्या, मग तुम्ही हे अशामध्ये याच्यावर रेषा काढून घेतल्या, हे असं डिझाईन काढलं आणि मग हे असं काहीतरी काढलं. हे तुम्ही कितीही वाढवू शकता. मग कदाचित काही वेळेला करून झाल्यानंतर मध्ये कुठेतरी रंगीत दिसण्यासाठी तुम्ही रंग वापरलात तरी चालेल, पण ह्याला म्हणतात मंडल आर्ट. पुढच्या तासाला येताना जमलं तर मी काही उदाहरणं घेऊन येईन, पण मला असं वाटतंय उदाहरणं मी दाखवायला मला नको वाटतं. यूट्यूबवर तुम्ही गेलात तर अशी भरपूर उदाहरणं मिळतील, कारण दुसऱ्याची कॉपी आपण करायची नाही. आपण प्रत्येकजण वेगळं आहोत ना, प्रत्येकजण वेगळे आहोत, माहिती आहे ना तुम्हाला. प्रत्येकाची उंची वेगळी, रंग वेगळा, आवाज वेगळा, बोलण्याची स्टाईल वेगळी, कोणाला काय येतं कोणाला काय येत नाही. मग आपण दुसऱ्याचं कॉपी कशाला करायचं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः वापरायला लागता तेव्हा तुमची इमॅजिनेशन वापरून केलेली वस्तू तुम्हाला अधिक आवडते. आपण वर्गामध्ये नक्की याचा सराव करून घेऊ. तेव्हा पुढच्या वेळेला परत बघायचं आहे युनिट ओरिगामी आणि मंडल आर्ट. त्याच्याशिवाय हे जे कागद तुम्हाला मी दाखवले ते तुम्हाला मी देईन. वर्गात वेळ होईल की नाही मला माहिती नाही, पण घरी जाऊन तुम्ही खरोखरी बघा. जर नीट कॉन्सन्ट्रेशन केलं तर घरात TV सुरू आहे, तुम्हाला ऐकू येणार नाही. घरात आई बाबा बोलतायत, कळणार नाही. मित्र बाहेर हाका मारतायत, कळणार नाही. कारण पूर्ण लक्ष तुमचं ते रंगवण्यात गुंतलेलं आहे. मुद्दामून मी सांगते की स्केच पेन वापरू नका. त्याला आपण असे जे पेस्टल कलर म्हणतो किंवा हे जे खडू म्हणतो ते खडूच वापरायचे. कारण 2-3 कारणासाठी हे पेस्टल खडू वापरायचे. एकतर फार जर तुम्ही स्केच पेन वापरलं तर मागच्या बाजूला खूप खराब होतो तो कागद आणि मग नीट राहत नाही. दुसरी गोष्ट, हा थोडा हार्ड असतो आणि मग तुम्हाला हाताला आपोआप व्यायाम किंवा प्रेशर होतं. सगळं रंगवून झाल्यानंतर तुम्ही काही त्याच्यातल्या रेषा बोल्ड केल्यात तर चालू शकेल स्केच पेननी, पण नाहीतर ह्याचाच वापर करायचा. थोडक्यात पुढच्या वेळेला आपण परत काय बघणार आहोत बघा. ह्याला आपण म्हणणार आहोत युनिट ओरेगामी किंवा टी बॅग फोल्डिंग. आणि दुसरं आपण बघितलं ते म्हणजे मंडल आर्ट, म्हणजेच गोल 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 गोल. मग कदाचित असा हा पूर्ण तुम्ही गोल वाढवू शकाल किंवा असा हा कॉर्नरला तुम्ही काढू शकाल किंवा काही वेळेला अर्ध गोल सुद्धा तुम्ही करू शकाल आणि त्याच्यानंतर रिपीट करू, काही तुम्हाला इमॅजिनेशन वापरून करू शकाल. तेव्हा धन्यवाद. 3री, 4थी आणि 5वी तिन्ही वर्गासाठी हीच ॲक्टिव्हिटी आहे.
पुढच्या वेळेला वर्गात जेव्हा याल तेव्हा बघून या, म्हणजे पटकन होईल आणि गोष्टही ऐकता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुढच्या वेळेला आणताना तुम्हाला फक्त काय आणायचं आहे, प्रत्येकाकडे कंपल्सरीली पेन्सिल हवीच हवी, हे खडू जे आहेत ते हवेच हवे, आणि सगळ्यात महत्त्वाचं फेविकॉल. कारण आम्ही जर प्रत्येकाला फेविकॉल देत राहिलं तर बरेच वेळेला तुम्ही ते हात लावता आणि खराब करता. त्याची गरज नसते. तुमची फेविकॉलची जी बाटली असते ती बाटलीचं झाकण घालून तुम्ही नीट ठेवलीत आणि कदाचित जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा की आपल्याला काहीतरी ते अडकतं आहे, तर साधी ही यू पिन असते, त्या यू पिन किंवा साधी पिन, तार काहीही त्याच्यात घातलं की ओपन होतं ते होल. कारण हवा लागली की फेविकॉल घट्ट होतं. पण हात वापरू नका, कारण हाताला फेविकॉल लागला की ते काळं 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 होतं, मग तेच कागदाला लागतं. आणि एवढे छान रंगाचे कागद तुमच्यासाठी मी निवडून निवडून आणलेले असतात, ते कागदही खराब होतात. आणि वहीवर ठेवून हे सगळं काम करायचं आहे. पण शक्यतो ह्याला आपण जे रंग आहेत हे लाईट रंग वापरणार आहोत, कारण त्याच्यावर तुम्हाला नंतर रंगकाम करायला सोयीचं व्हावं म्हणून. मग हे फार पटकन खराब होतात, हे म्हणून फेविकॉलला हात लावायचा नाही, काडी लावायची गरज नसते. जर छोटंसं होल पडलं असेल तर त्यांनी फक्त टिपका, खूप लावायची गरज नसते. काही मुलं हे भलं मोठं अजूनही फेविकॉल वापरतात, त्याची गरज नाही. अगदी थोडासा टिपका बास होतो. असं करून पुढच्या वेळेला आपण भेटूया. नमस्कार. व्हिडिओ सगळ्यांनी आधी जरूर बघा, म्हणजे वर्गात पटकन आपलं काम संपतं. नमस्कार आणि धन्यवाद.